नमस्कार, मी प्रसन्न जोशी आणि साम टीव्ही साठी आज आम्ही इकडे कोकणात राजापूरमध्ये आणि त्यातही अगदी स्पेसिफिक सांगायचं झालं तर आम्ही धोपेश्वर या परिसरामध्ये आहोत. आणि आज हे धोपेश्वर एक अतिशय टुमदार छानसं असं गाव आहे. कधीतरी जरूर या धोपेश्वरमध्ये, कोकण म्हटलं की नेहमी माणसं अगदी टिपिकल ठिकाणी जातात, आंजर्ल्याला जातात, दापोलीला जातात, रत्नागिरीला जातात, पण धोपेश्वरला सुद्धा हे अतिशय छान टुमदार गाव आहे. पण आज हे छोटंसं धोपेश्वरची शांतता आज भंगली आहे गेल्या काही दिवसापासून. त्याचं कारण म्हणजे इथे येऊ घातलेला प्रकल्प. कोणता प्रकल्प आपल्याला कल्पना आहे. नाणारमध्ये जो प्रकल्प येणार होता, सौदी अरामको आणि भारतातल्या सगळ्या ऑइल कंपन्या यांची मिळून एक संयुक्त कंपनी रत्नागिरी रिफायनरी, या जी कंपनी जी ऑइल, अशुद्ध ऑइल जे अगदी क्रूड ऑइल असतं त्याच्यावर प्रोसेस होणार आणि पूर्ण इंधन बाहेर स्वरूपात शुद्ध स्वरूपातलं जे वापरण्याजोगं इंधन असतं त्याच्यासाठीची ही रिफायनरी येणार होती. नाणारवासियांनी त्याला विरोध केला. मधल्या काळात तो प्रकल्प रखडला. त्यानंतर नुकतीच केंद्रातल्या मंत्र्यांनी अशी संकेत दिले की आता राज्य शासनाची भूमिका जरा बदलते आणि त्यामुळे आता पुन्हा चर्चा सुरू झालेली आहे. ही चर्चा सुरू होताच इथली जी ग्रुप ग्रामपंचायत आहे, ज्याच्या अखत्यारीत इथली काही हजार एकर जमीन अखत्यारीत घेण्याचा प्रयत्न राज्य शासन करणार आहे, केंद्र शासन करणार आहे, तिथे मतदान पार पडलं. समर्थनात, विरोधात आणि तटस्थ. आणि त्यामध्ये आज जी आकडेवारी, आणि आज सकाळी तुम्ही सगळ्यांनी ती साम टीव्हीवरती सुद्धा बघितली असेल, ती बातमी सुद्धा आलेली आहे. मी आकडेवारी जात नाही, पण प्रामुख्यानं जे विरोधक आहेत, प्रकल्प विरोधक, त्यांची संख्या जास्त आहे. त्या खालोखाल जे नकार देतात, समर्थन देत आहेत की आम्हाला रिफायनरी हवी आहे, त्यांचं मतदानाचं प्रमाण कमी आहे. मी सकाळी तिकडे उपस्थित होतो, मी ते बघितलेलं आहे. पण ते हेच होत असताना गावामध्ये जेव्हा प्रत्यक्ष फिरत होतो तेव्हा जाणवलं की फक्त या मतदानाच्या आकडेवारीवर जाऊन चालणार नाही. आणि आपल्याला सुद्धा कल्पना आहे, मतदानाच्या पातळीला असतं. शेवटी किती प्रमाणात मतदान झालं, किती जण तटस्थ राहिले, मतदान करणारे कोण होते आणि एकूण लोकांच्या मनातला काय मुद्दा आहे. कारण झालंय असं की गेल्या काही काळापासून जो माणूस रिफायनरीच्या बाजूचा, तो खलनायक, तो दलाल, तो कोकणचा द्वेष्टा, तो कोकण द्रोही, असे काय वाटेल ते शब्द वापरले जात होते. मग जर का समजा कोणी म्हणत असेल की आम्हाला रिफायनरी हवी आहे, त्याला फक्त आपण दुर्लक्ष करायचं का, त्याचं म्हणणं ऐकूनच नाही घ्यायचं का, आणि मग विरोधकांचे मुद्दे काय आहेत ते सुद्धा समजून घ्यायचे आहेत. या सगळ्या कारणासाठी साम टीव्हीच्या टीमने यायचं ठरवलं या छोट्याशा गावामध्ये, आणि धोपेश्वरमध्ये आम्ही आलेलो आहोत. आणि म्हणूनच आम्ही जे दोन बॅनर्स बनवलेले त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला दिसून येईल जो एक प्रामुख्यानं दोन गट तयार झालेले आहेत. एक आहेत निसर्गरम्य कोकणात रिफायनरीचा अट्टहास का, तोही मुद्दा आम्ही घेतलेला आहे. आणि दुसरा मुद्दा आम्ही घेतला, आडमुठ्या भूमिकेमुळे कोकणचा विकास रखडला का. आजच्या या कार्यक्रमात अपेक्षा ही होती की आम्हाला विरोधक आणि समर्थक हे दोघेही येतील. दोघांना एक कार्यक्रमाचा अँकर म्हणून, पत्रकार म्हणून आम्ही दोघांनाही समसमान वेळ देऊ, बोलायची संधी देऊ. पण वस्तुतः जेव्हा आम्ही इथे आलो त्यावेळी प्रकल्प विरोधकांनी ऐनवेळी कार्यक्रमात सामील व्हायचं नाकारलं. त्याच्या त्यांनी अनेक कारणं दिली. ती कारणं पटण्यासारखी नाहीत, हे मी अगदी जाहीरपणे सांगू इच्छितो. कारण इकडे समर्थक एवढ्या मोठ्या संख्येने आहेत आणि यांच्या दुप्पट ज्यांनी मतदान केलं त्यांचा एकही माणूस नाही. एक फक्त आहे, त्यांचं मी स्वागत करतो, कारण एक आलेले विरोधक आहेत आपल्या बरोबर. तर अशा प्रकारे लोकशाहीमध्ये संवाद चालत नाही. तर आज मी फार वेळ न घेता मी कार्यक्रमाला सुरुवात करतोय. आपल्याकडे थोडीशी हलकासा पाऊस सुद्धा सुरू झालेला आहे. तर माझ्यासोबत हे जे बहुतांश लोक आहेत ते प्रकल्प समर्थक आहेत आणि त्यामुळे ही चर्चा एकांगी आहे हे मी जाहीर करतोय. पण त्याला कारणीभूत आम्ही नसून विरोधकांनी अप्रत्यक्षरित्या टाकलेला बहिष्कार हे त्याला कारण आहे, जे आमच्या हातात नाहीये. मी तर सगळी चर्चा सुरू करतो. इकडे माझ्यासोबत काही मंडळी जे बोलणार आहे त्या विषयावरती मी पटकन कमेंट्स घेतो. तर पहिला माझा प्रश्न आहे की प्रकल्प समर्थक म्हणजे कोकणद्रोही, प्रकल्प समर्थक म्हणजे दलाल, जमीन विकणारे, या आरोपांकडे तुम्ही कसं पाहता. नक्कीच हे चुकीचे आरोप आहेत. आणि प्रत्येक जण आम्ही जे काम करतोय रिफायनरी समर्थक म्हणून, ते हा कोकणचा सर्वांगीण विकास व्हावा याच्यासाठीच आम्ही हे काम करतोय. आणि हा जर एक प्रकल्प, रिफायनरी प्रकल्प ह्या कोकण राजापूर तालुक्यात जर आला तर मागील 50 वर्षात जे कोकणामध्ये जे मागासलेपण झालेलं आहे ते सर्व भरून निघेल. आणि प्रामुख्याने म्हणजे सगळ्यात मोठा विषय म्हणजे रोजगार आहे, शैक्षणिक आहे आणि आरोग्याच्या ज्या सुविधा आहेत त्या ह्या एका प्रकल्पामुळे मिळू शकतात. मला फक्त हे विरोध जे करतात, आजचं तर जे मतदान झालं ते सगळं बोगस आहे, माझा ठाम आरोप आहे. ह्यांना जर खरंच विरोध आणि समर्थनाची चर्चा करायचं, आमचं आज आव्हान आहे तुमच्या मार्फत की यांनी समोरासमोर चर्चेला यावं. या जे पण ते म्हणतात आम्ही बोलणारच नाही, तुम्ही दलालात, आम्हाला तुमच्याशी बोलायचं नाही, अशी आम्हाला प्रतिक्रिया आता आम्हाला ऐकायला वाचायला पाहायला मिळाली. आम्ही सर्व हे सगळे जे जमले आहेत ते प्रॉपर शेतकरी आहोत, आमची जमीन आहे आणि सर्व जमीनदार जमीन द्यायला आम्ही ह्या प्रकल्पाला तयार आहे. त्याचं एकच कारण की आमच्या कोकणचा विकास झाला पाहिजे. म्हणून बाहेरचे आहेत असं सुद्धा म्हणतात. सगळे इकडचेच आहेत का, सगळे स्थानिक आहेत का, सगळ्यांनी हात करून सगळे स्थानिक आहेत.
सगळे स्थानिक आहेत, सगळे स्थानिक आहेत, पण यांना म्हणजे मी म्हणतोय की चर्चा एकांगी होणार आहे, पण त्याला पर्याय नाहीये. विरोध करायचा आहे पण समोर नाही यायचंय, आणि जे समर्थन आहेत ते विरोध यायला समोर यायला तयार आहेत. तुमचं काय म्हणणं? हा जो काही इतिहास चालू आहे ना ह्या प्रकल्पाचा, म्हणजे तुम्हाला 1-2 मिनिटं मला द्या. ह्या प्रकल्पामध्ये तुम्ही जर बघाल ना, तर हे जे विरोधक जे कोण आहेत ते आमचेच बंधू आहेत, त्यांची चूक नाहीये. ऍक्च्युली त्यांची माथी भडकवणारी जी लोक आहेत ती ह्याच्या पडद्यामागची सूत्रधार आहेत. त्याच्यामध्ये अगदी प्रामुख्याने नाव घ्यायचं झालं तर सत्यजित चव्हाण, जे इथे फिरून म्हणजे त्यांचं आणि त्यांचे काही कंपू आहेत, म्हणजे त्यांचे काही लोक आहेत, ते तुम्ही जर बघायला गेलात, मागचा इतिहास जर शोधलात तर एनरॉन प्रकल्प, जैतापूर प्रकल्प, नाणारला जेव्हा आला तिथपासून तर आयलॉग प्रकल्प, आणि आता इथे जो काय होतोय. तर माझं मत असं आहे की ह्या प्रकरणामधलं किंवा या प्रकल्पामधलं याच लोकांना कळतं, बाकी सगळे अडाणी आहेत का? बरं, ह्यांची पद्धत काय आहे? तर गेली 5 वर्ष आम्ही काम करतो ह्या प्रकल्पासाठी. तर प्रत्येक प्रकल्पाचे दुष्परिणाम काय? तर हिरोशिमा नागासाकीमध्ये जे काय हे झाले त्याचे व्हिज्युअल्स दाखवायचे, आणि एक कॉमन अजेंडा आहे की तुम्हाला कॅन्सर होईल, तुमच्या मुलं येतील ती वेडीवाकडी जन्माला येतील. मी तुम्हाला सांगतो, ते जे आरोप आहेत ते मी सांगतो, कारण तिकडे बोलायला कोणी नाही, मला ती जबाबदारी पार पाडायला लागेल. विरोधकांचे जे प्रामुख्याने 3 किंवा 4 मुद्दे आहेत, प्रमुख ते मुद्दे, त्याच्यापैकी एक, आमची शेतीवाडी आणि आमची जगण्याची इकोसिस्टीम निघून जाईल, पूर्ण नष्ट होईल. 2, आमचे देव, आमची स्थळं, आमची धर्मस्थळं या सगळ्याचा नायनाट होईल. आमचा निसर्गरम्य कोकण जाईल. सगळ्यात मोठा मुद्दा, इकडच्या आंब्यावर परिणाम होईल. आंब्यावर परिणाम हे तर मी कधीपासून ऐकतो, म्हणजे एनरॉन पासून आंब्यावरती परिणाम चालूच आहे, आंब्यावरती परिणाम होईल. 4थी गोष्ट, मासेमारीवर परिणाम होईल, कारण आधी जेव्हा जैतापूरचा न्यूक्लिअर प्रकल्प होता तेव्हा पाणी गरम होण्यामुळे, आणि आता काय तर आता या रिफायनरीमुळे जे टाकण्यात येईल समुद्रामध्ये त्याच्यामुळे मासेमारी जाईल. या 4 मुद्द्यांच्या पलीकडे प्रमुख सगळे मुद्दे म्हणून हे 4 मुद्दे, त्याच्याबद्दल काय म्हणतो? ओके, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. पहिला आधी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, भारत देशामध्ये 23 रिफायनरीज आहेत. तुम्ही जर आताही गुगलला चेक केलं तर रिफायनरीमुळे प्रदूषण होऊन जे तुम्ही प्रदूषण नियंत्रण मंडळाने जी यादी जाहीर केलेली आहे त्याच्यामध्ये रिफायनरी असणारं एकही शहर नाहीये एक्सेप्ट मुंबई. आता मुंबईपेक्षा जास्त प्रदूषण हे पुण्यामध्ये आहे. याचं कारण का? तर पुण्यामध्ये इंडस्ट्री मुंबईपेक्षा कमी आहे, तरी पण पुण्यामधलं प्रदूषण जास्त आहे, कारण गाड्या. हा त्याचं एक महत्वाची गोष्ट होती की आंबा, तुम्ही ते म्हणाले की आंब्याचं नुकसान होईल. साधं आणि समोर उदाहरण आहे, देशामधली नव्हे जगातली सगळ्यात मोठी रिफायनरी ही जामनगरला आहे. आणि आम्हाला सांगायला खरं लाज वाटते, आपण कोकणात आहोत, पण आंब्याचा सगळ्यात मोठं एक्सपोर्ट करणारं जर कोण असेल तर अंबानी आहेत, की जे जामनगरच्या बाजूला लावलेल्या झाडांच्या आंब्यातनं करतात. दुसरी गोष्ट, मासेमारीवर परिणाम होईल. मासेमारीवर त्याच रिफायनरीने एक समुद्रातलं एक काय म्हणतात त्याला गार्डन डेव्हलप केलंय, जे बघायला बाहेरची लोक येतात, म्हणजे परदेशी लोक येऊन ते बघतात. अशा प्रकारे जर असेल तर प्रवळी हल्लेलं नाहीये विरोध. पण मला तुम्हाला इकडे विचारायचं, एक मुद्दा असा सुद्धा मांडला जातोय की याच्यामुळे, म्हणजे उदाहरणार्थ एक त्याच्यातला मुद्दा असा आहे की कातळ द्यायला काय हरकत आहे? तर विरोधकांचं असं म्हणणं आहे की कातळाला तुम्ही निरुपयोगी समजू नका. मी आज स्वतः बघून आलेले कातळावरती कातळ शिल्प आहेत, प्राचीन काळी बनवण्यात आलेली कातळ शिल्प आहेत. त्याच्यानंतर कातळावरनं ज्या गरम हवा येते त्याच्यामुळे जे इकोसिस्टीम पर्यावरण तयार होतं ते हापूस आंब्यासाठी गरजेचं असतं, आंब्यासाठी गरजेचं असतं. कातळ काय किंवा हे काय, हे सगळं एकत्र इकोसिस्टीम आहे, आणि म्हणून कोकणामध्ये असे विनाशकारी प्रकल्प नको असं म्हटलं जातं. आपल्याला काय वाटतं? मी इथे पत्रकार म्हणून काम करतो. कोकणामध्ये आमच्या राजापूर तालुक्यामध्ये कातळ शिल्प आहेत. खूप चांगली मुद्दा आहे की कातळ शिल्प आहेत, रिफायनरी हवं. खरं म्हणजे आमच्या राजापूर तालुक्यामध्ये रिफायनरी प्रकल्पाबाबत जनजागृती झाली पाहिजे. गावागावामध्ये रिफायनरी म्हणजे काय, त्याच्यामधून काय निर्माण होणार आहे, रिफायनरीपासून काय फायदे होणार आहेत, काय नुकसान आहे, याबाबत रिफायनरीशी रिलेटेड असलेल्या तज्ज्ञ लोकांनी गावागावात जाऊन माहिती दिली पाहिजे, जनजागृती केली पाहिजे की बाबा सडा आहे, कातळी भाग आहे, तिथे जर एखादा प्रकल्प राबवला तर त्याच्यामुळे काय निर्माण होणार आहे, त्याच्यामुळे शेतीवर काय परिणाम होणार आहेत, त्याच्यामुळे मच्छीमारीवर काय परिणाम होणार आहेत, ह्याची जनजागृती करणं, त्याच्यानंतरच प्रकल्प यावा की येऊ नये. शेवटचा निर्णय हा शेवटी जनतेचा आहे, जमीन धारकाचा प्रश्न आहे. परंतु जनजागृती, जनतेचा प्रश्न हा अतिशय चांगला मुद्दा त्यांनी मांडला. मला त्याच्याबद्दल प्रश्न विचारायचा आहे, कारण जनतेनं आज मतदानाचा आकडा जर का बघायचा झाला तर जनतेचं मत हे विरोधात आहे. आकडेवारी सांगते प्रकल्प विरोधकांची संख्या जे ही ग्रुप ग्रामपंचायत आहे, 6 गावं आहेत यामधली, त्याच्यापैकी बहुसंख्य मतदारांची म्हणणं आहे की प्रकल्प नको. समर्थकांची आकडेवारी कमी आहे, पण इथे लोकांमध्ये वावरताना त्याचे वेगळेच कंगोरे कळतात. मतदान का कमी झालं याचं आपल्या शहरी लोकांच्या जे लक्षात येणार नाही, जे कोकणी माणसाला
कळेल असं एक कारण पुढे आलेलं आहे, ते म्हणजे इथल्या स्थानिक श्रद्धा. मला त्याबद्दल कोण सांगेल, काय नेमका हा प्रकार होता की ज्याच्यामुळे मतदान झालं नाही? नमस्कार, माझं नाव विनायक नागेश कदम आहे. मी बारसू गावातला ग्रामस्थ आहे, रहिवासी आहे. इथे जे आज जे इलेक्शन झालं त्याला तर माझा विरोध आहे मुळात. का तर जे मतदान केलं जातं त्याला पर्याय असतात, गुप्त मतदान. पण माझा क्लेम आहे, हे जे विरोधक आहेत ज्यांचे कोणी एन्जॉय आहेत, कारण कोकणामध्ये अंधश्रद्धा आहे. 90% नारळ ठेवला जातो आणि कालच्या रात्रीपासून आजपर्यंत नारळ ठेवला आणि लोकांना प्रेक्षकांसाठी, कारण माझ्या सगळं प्रेक्षकांना सगळ्यांना कळेलच असं नाही, काय प्रकार आहे नारळ ठेवणं म्हणजे? नारळ ठेवायचा ऐकाय अंधश्रद्धा आहे. लोकांना अंधश्रद्धा आहे, त्यांना नारळ ठेवला जातो की जर तुम्ही आमच्या विरोधात गेलात, इथे गावकर पद्धत चालते, पाटील पद्धत चालते, काय की जर तुम्ही आमच्या विरोधात गेला तर तुमच्याकडे आम्ही येणार नाही, तुमचं घर आम्ही बहिष्कार टाकू, तुमच्या जन्ममृत्यूला कोण येणार नाही. हा सगळा भाग आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, माणूस इमोशनल होतो. आणि जर ज्यांना खरोखर जी मतदान करायचं होते त्याच बांधील झाले. का कारण या ग्रामपंचायतने जे मतदान करायचं होतं ते गुप्त मतदान करायचं होतं. तुम्ही 4 चौकात ठेवलं. जर मला मतदान करायचं समर्थनात आणि विरोधकांमध्ये जर सगळे उभे आहेत तर त्यांच्या समोर जाऊन मी समर्थनाचं कसं करू? त्यांना भीती आहे, जर माझ्या कुटुंबाला वाळीत टाकलं तर आम्हाला बघणार कोण? हा मोठा भाग आहे इथे. नारळ हा जो भाग आहे कोकणात, अंधश्रद्धा माझा क्लेम आहे यांना. जे कोण सत्यजित चव्हाण यांना जे भडकावत आहेत त्यांनी आमच्याकडे यावं की आमच्याकडे अजून का ना आले? ज्या गोष्टी ज्यांना पटतात त्यांच्याकडे जातात. मग आम्हाला येऊन सांगा ना काय आहे ते प्रकल्प कसा आहे. बरोबर, आम्ही अभ्यास केला, आम्ही कंपनीबरोबर बसलो, त्यांनी आम्हाला प्रोजेक्ट दाखवले. साहेब, मला मामा स्वतः कतार राज गॅसमध्ये 30 वर्ष काम करतोय. त्यांनी मला सांगितलं काही नाही आहे. माझ्या सख्या आत्याभाऊ या प्रकल्पामध्ये काम आहे, सिरियाला त्यांनी काम केलेलं. त्याच्यामुळे त्याची माहिती घेतलेली आहे. आणि आम्ही जे आज समर्थन करतोय की आम्हाला माहिती आहे कोकणात काय परिस्थिती आहे. साधंसं उदाहरण देतो. आमच्या बाजूला गिरमाजो एक कोंड आहे, तिकडे सर्पदंश झालेला माणूस दीपक जोशी जे होते वाचू शकले नाही. त्याला कारण का? आरोग्य सुविधा आमच्याकडे नाही आहे, काही नाही आहे. राजापूर येईपर्यंत त्या माणसाचा जीव गेलेला आहे. याला कोण आहे जबाबदार? प्रशासन, इकडचे राजकीय नेते. काय आज जे सत्ता भोगतात आहेत कोकणामध्ये, माझा क्लेम आहे त्यांना खुलेआम, तुम्ही काय केलं कोकणासाठी? एखादी MIDC आणली, एखादं मेडिकल कॉलेज आणलं का? ITI काय आहे? काही ते मुलांना शिकण्यासारखं काय आहे? आज आमच्याकडचे भरपूरशी शाळा आहेत, बंद होत चालल्यात. एक मुद्दा तुमच्या बोलण्यामुळे आठवला, कारण काही लोकांनी मला हे पण सांगितलं, ते गृहस्थ त्यांना मी आज बोलवलं होतं कार्यक्रमासाठी, त्यांनी आज असं म्हटलं की कोकणी माणसाने चाकरमानच राहायचं का? तुमची भांडी धुवायची का मुंबईकरांची? आम्ही काय तुमच्या कंपन्यामध्येच कामं करायची का? आमची इच्छा नाही का चांगला पैसा आमच्याकडे यावं? आमच्या पैशावरती तुमची नजर का? हा प्रश्न मला विचारण्यात आला होता. जे आता खरं म्हणजे सत्यजित चव्हाण आता ज्यांनी नाव घेतलं ते गृहस्थ जे ह्या सगळ्या असंतोषाचे जनक आहेत की जे इथे काम करतायत, त्यांना आज खरं इथे यायला पाहिजे होतं. तुमचे जर मुद्दे आहेत तर त्यांनी आता पळवाट काढली. तुम्हाला सांगितलं की येणार नाही म्हणून. महत्वाची गोष्ट आमचं हेच आहे की जर तुमचा मुद्दा खरा आहे तर तुम्ही मांडायला या ना समोर. तुम्ही का मांडत नाहीयेत? बरं, ते मांडत नाही. त्यांचं म्हणणं तुम्ही सगळे दलालात, तुम्ही सगळे भाडोत्री आहात, तुम्ही सगळे बाहेरचे आहात, तुम्हाला जमिनीतलं काही माहित नाही, हे त्यांचे आरोप आहेत. त्यांच्यावर आम्ही असं म्हणतो की हाच मोठा दलाल आहे, ह्यांना फॉरेन फंडिंग होतंय. यांचा एक मिनिट मी सांगतो, जैतापूर पासून हा माणूस विरोध करतोय. जर त्यांचं हे म्हणणं असेल तर माझा असा आरोप आहे की जैतापूर पासून ही माणसं विरोध करतायत. हे राहतात मुंबईला, हे सगळे मुंबईला राहतात, हे इथे कार घेऊन विरोधाला येतात. साहेब, आजचा जर हा कार्यक्रम कॅन्सल झाला तर तुम्ही परत उद्या येणार का? नाही येणार का? तुम्हाला वेळ नाहीये. ही माणसं एक महिना इथे येऊन प्रत्येक त्या सगळ्या प्रकल्पामध्ये, मी इथेच नाही म्हणत आहे, हे सगळं एनरॉनपासून चाललंय, हे एक महिना इथे येऊन वस्ती राहतात, इथे काय म्हणतात सगळ्या लोकांची माथी भडकवतात. ह्यांचा इन्कम सोर्स काय आहे? कसा परवडतो? काय म्हणालात? यांची चौकशी आता जे सत्यजित चव्हाण जो इथे येऊन ज्या लोकांना भडकवतोय, तर माझ्या मते त्याची चौकशी झाली पाहिजे की हे काय करतात, कसं करतात. हे जे NGO आहेत आणि ह्या आमच्या गरीब लोकांना जे चुकीची माहिती देतात ह्यांची चौकशी झाली पाहिजे. आणि हेच खरे दलाल आहेत. ह्याचं खरं कारण म्हणजे की आपले हे बाहेरचे जे NGO हे आहेत, ह्यांना फॉरेन फंडिंग होते. ह्याचं कारण की असे प्रोजेक्ट जर आपल्याकडे झाले तर आपल्या देशाची प्रगती होईल, ती होऊ नये म्हणून असे लोक हे विरोध करतात. मला इकडे मी जसं म्हणालो होतो तसं मी कार्यक्रमाच्या विरोधकांना मानानं बोलवण्यात आलं होतं. सकाळी सगळ्यांशी बोलण्यात केलं होतं. शेवटच्या क्षणापर्यंत विनंत्या सुद्धा केल्या होत्या, पण एकही जण फिरकला नाही. पण एक जण आलेले आहेत, त्यामुळे मी पहिल्यांदा जाहीररित्या त्यांचे आभार मानतो की या एका व्यक्तीने मात्र धाडस दाखवलं की एकटा का होईना विरोधातला आपला आवाज मांडला जाईल. आणि मी त्यांना शब्द देतो की त्यांची पूर्ण भूमिका मी ऐकून घेऊ. त्यामुळे मला आता तुमची सुद्धा भूमिका कळू द्या की प्रकल्प विरोधकांचं म्हणणं तरी काय.
हे बघा सगळ्यांचं म्हणणं मी काय आता इथं एकटा सांगू शकत नाही, परंतु तुम्हाला जे पटेल ते सांगा. त्या ठिकाणी मतदान झालं, आता लोकशाहीमध्ये आपण त्या मतदानाला त्याचा सन्मान राखला पाहिजे. आणि त्या ठिकाणी मला वाटतं जवळजवळ 466 काहीतरी मतदान झालं विरोधाच्या बाबतीत. समर्थनाच्या बाबतीत काहीतरी 144 असं मतदान झालं. तर त्यावेळेला आता म्हणजे हे काय आम्ही एकत्रच राहणारे आहोत आणि एकाच गावातले आहोत. पण आता तुम्ही जर म्हणत असाल ना, आता म्हणजे समर्थनार्थ म्हणत असतील तर खरं म्हणजे समर्थनाच्या बाबतीत जास्त मतदान झालं पाहिजे होतं. अंधश्रद्धा काय सगळेच मानणारे नाहीत. मग का नाही झालं? बरोबर आहे तुमचं. मी तर मानतच नाही. 100% बरोबर मुद्दा आहे. जर का अंधश्रद्धा आपण म्हणत असू तर त्यावर आपण जास्त फोकस टाकणे हे चुकीचं आहे. आपण त्याच्यातून लोकांना बाहेर काढलं तुमचा मुद्दा पाहिजे. बरोबर आहे. समर्थक जर का यांचा एक अतिशय चांगला मुद्दा आहे, जर का समर्थक जास्त संख्येने आहेत असं या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे जे या कार्यक्रमाला जमलेले आहेत, तर मतदान कमी का झालं? आपण विचारूयात का कमी मतदान झालं. येस, का कमी झालं? लोकांना ते भडकवलं गेलं ना. लोकांना अंतर्गत काही गोष्टी सांगण्यात आल्या, त्यांच्यावरती बहिष्कार टाकू, या गोष्टी करू, त्या गोष्टी करू, म्हणून आमच्या त्या मतदारांनी त्यांना बळीचे बकरे बनलेत ते आजच्या क्षणाला सांगायचं म्हणजे. आणि मोठ्या लोकांचं ऐकूनच त्यांनी ह्याच्यावरती सह्या मारल्यात. आणि गुप्तदान जर मतपेटीप्रमाणे झालं असतं तर आम्ही सरसच होतो. बरं, आता हा एक अतिशय मुद्दा आहे आणि त्याच्यात पॉइंट आहे. दरवेळी गुप्त मतदान हा प्रेसिडेन्स आहे का? पण प्रामुख्यानं आपण ज्याच्यामध्ये आपण लोकप्रतिनिधी निवडतो तिथे आपलं गुप्त मतदान असतं. माणूस आतमध्ये जाताना दिसतो पण मतदान कोणाला केलं हे कळत नाहीये. पण आज जेव्हा मी त्या ग्रामपंचायतीमध्ये गेलो होतो तिथे जाहीर 2 रांगा केल्या होत्या. डावीकडे प्रकल्प समर्थक, उजवीकडे प्रकल्प विरोधक, आणि तिकडे जायचं होतं. त्यामुळे एकदा गेला की माणूस कळणार. 6 फक्त गावं आहेत. इकडे राहणारे सगळे माणसं एकमेकांना नावानं ओळखतात. त्यामुळे एक मुद्दा या सगळ्यांचा समर्थकांचा बरोबर आहे की हे मतदान गुप्त नव्हतं. त्यामुळे सामाजिक बहिष्काराच्या भीतीमुळे लोकांनी मतदान कमी केलं असा एक मुद्दा येतोय. आणखी कोणाला काही या विषयावर बोलायचं आहे इकडे? Yes, बोला. साहेब आम्ही पण त्या गावामध्ये पनवेल बारसुजा लगत गाव आमचं आहे पनवेल गाव. त्या ठिकाणी आमची जमीन आमच्याजवळ 300 एकर जमीन मांजरेकरांची आमची आहे. 300 एकर जमिनीमध्ये जर असा प्रकल्प जर येत असेल रिफायनरी प्रकल्प तर आम्ही त्यांचं स्वागत करतो. कारण आमची जी मुलं इथे गावात राहणारी आहेत ती मुंबईला कुठे पुण्याला कुठे काही बाहेर कुठे जाऊ नये, ती त्यांच्या आई वडिलांच्या छायाखाली राहून तिथे नोकरी उद्योग करून स्वतःचा व्यवसाय करतील ह्या भूमिकेने आम्ही आमचा आज पाठिंबा देण्यासाठी आम्ही या समर्थक जमलो आहोत. आणि त्या प्रत्येकाला जमले गेलेले आहेत. काय आमच्या आता त्या ठिकाणी आमचे कनबाई भागा सुद्धा आजूबाजू आहेत. गाव पण आमच्या शेजारी खाली आहे. देवळं मंदिर सगळे आहे आमच्याकडे आहेत. परंतु ते जाऊ नये त्या कंपनीचे मुद्दे आम्ही मांडलेले आहेत. याच्यात एक मुद्दा असा उपस्थित होतोय, कारण विरोधक नसल्यामुळे थोडी भूमिका मी त्यांच्या बाजूने मांडतो. विरोधकांचं म्हणणं आहे की तुमचा रोजगार हा खोटा रोजगार आहे. तुम्हाला इथे फक्त डंपर विकत घेणे आणि त्याच्या मागे आपल्या मुलांना लावणं, याच्या पलीकडे रोजगार मिळणार नाही. इकडचं निसर्ग सौंदर्य जाईल, तुमची शेतीवाडी जाईल, आणि जो काही पैसा तुमच्या हातात येईल ज्याची तुम्हाला इतक्या वर्षानुवर्ष सवय नसल्यामुळे तुमची अवस्था, जे धनिक घाटावरचे लोक आहेत ज्यांच्याकडे अचानक जमिनी विकल्यामुळे पैसा आला आणि काही ठिकाणी दुर्दैवाने वाताहत झाली, अशी परिस्थिती तुमची होईल. आणि म्हणून हे प्रकल्प नको. नाही, महत्वाची गोष्ट अशी आहे की जर त्यांना खरोखर हे प्रामाणिकपणे मुद्दे मांडायचे असतील तर त्यांनी ते उपस्थित राहायला पाहिजे होतं. दुसरी गोष्ट अशी आहे की ही माणसं मागील 5 वर्ष ह्याशी संबंधित आहेत. मग आता जेव्हा हा कोविडचा काळ होता, त्यानंतर मध्येच मंदी चालू होती, लोकांच्या हाताला काम नव्हतं, ह्यांनी 1 नवा रुपयाचं इकडे मदत केली का विचारा. म्हणजे हे समर्थक सोडा, तुम्ही ऑन एअर कुणालाही विचारा, किती जाऊन विचारा, हा माणूस इकडे फिरकला होता का? इथे जेव्हा लोक मरत होती तेव्हा हे माणसं हे करायला आली नाही. बरं, हे पर्यावरणवादी म्हणतात. हे सगळं ह्या रिफायनरी आल्यामुळे सगळं नंदनवन होणार आहे, स्वर्ग होणार, एकदम सगळे प्रश्न सुटणार, नोकरी आली, हॉस्पिटल आलं, सगळं होणार. 100% होणार. ह्याचं कारण असं आहे की आम्ही हे आम्हाला 100% दाव्याने का सांगतोय तर जे जामनगरमध्ये तुम्ही जर बघितलं पूर्वीचं काढून, तर पूर्वीचं जामनगर काय होतं? विशाखापट्टणम जेव्हा रिफायनरी झाली तेव्हा विशाखापट्टणमची लोकसंख्या ही साधारण 50,000च्या आसपास होती. ती आता काही लाखात पोहोचली. आणि तरी सुद्धा विशाखापट्टणम हे शहर हे अतिशय निसर्गरम्य शहर म्हणून अजूनही मानलं जातं आणि लोक तिकडे भेटी देतात. मग कोकणात का नको? म्हणजे आम्हाला काही करायचं नाही, तुम्ही कोणी काही करायचं नाही, आणि जे कोण उभे राहतील त्यांना दलाल म्हणायचं. आता ह्याच्यापेक्षा घाण शब्द आम्हाला येतात, पण आम्ही सुसंस्कृत घरातनं आलोय, सुसंस्कृत प्रकल्पाच्या मागे उभे आहोत आणि लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. कोकणामध्ये बेरोजगारी, आरोग्यविषयक सेवा यायला पाहिजे म्हणून आम्ही म्हणतोय. आम्हाला त्यांच्या बोलण्यावर आक्षेप नाहीये, कारण ते मूर्ख आहेत. म्हणजे मी येस दादा बोला. येस, मी प्रकाश आमकर, मी माजी नगरसेवक आहे, म्हणजे होतो. हा, माझं म्हणणं असं आहे की कोकणात जेवढे प्रकल्प येतात ना ते नको म्हणूनच सांगितले जातात. आता ह्या कोकणात जी मुलं आहेत
ह्या मुलांनी प्रत्येक वेळेला मुंबई किंवा पुणे ह्या ठिकाणी जायचं. इथे त्यांना जर रोजगार जर मिळाला तर इथे जी त्यांची घरदारं सगळी आहेत तर तिथल्या तिथे त्याला चांगलं पडेल ना इथल्या इथे प्रत्येक वेळेला. आणि माझं काय म्हणणं आहे की हे जे प्रकल्प आले आहेत त्यांनी इथल्या स्थानिक लोकांना येऊन प्रत्यक्ष भेटायला पाहिजे. आणि त्यांची जी मुलं आहेत त्या मुलांकडे ह्या कंपनीला लागणारं स्किल नसणार आहे. मग त्या स्किलसाठी त्यांनी त्या मुलाला इथे शिक्षण दिलं पाहिजे आहे. आणि तरच ते सगळी मुलं इथली जी स्थानिक आहेत जी भूमिपुत्र आहेत त्याला ते नोकऱ्या मिळतील ना. बाहेरचे लोक. काय नाव म्हणाला दादा? माझं नाव प्रकाश आमकर. मला आमकर काकांना घेऊन मला त्या प्रकल्प विरोधकांना, त्याच्यापैकी फक्त या दादांना मी सोडतोय बाजूला, मला विरोधकांना विचारायचंय की ही व्यक्ती येते स्वतःहून आणि आज तुमच्याशी बोलायला लागते, यांना तुम्ही दलाल म्हणणार आहात? हे तुम्ही दादा इकडेच राहता ना? होय होय, तुम्ही इकडेच आहात. इथेच राहतो. हा चेहरा दलालाचा चेहरा आहे. हा माणूस कोकण द्रोही आहे का? हा माझा प्रश्न त्या कोकणाच्या प्रकल्प विरोधकांना आहे, ज्यांनी आज इकडे ते फिरकले नाहीत, शब्द देऊन फिरकले नाहीत, त्यांना मला विचारायचं आहे की हा माणूस दलाल आहे का? हा माणूस कोकण द्रोही आहे का? हा कोकणच्या बेहित काहीतरी अहित करण्यासाठी टपलेला आहे का? तर समोर येऊन त्यांनी बोलावं. आणि दुसरा माझा मुद्दा असा आहे की इथले जे सर्व शेतकरी आहेत हे अल्पभूधारक आहेत. आणि अल्पभूधारक असल्यामुळे इथे जी त्यांची एक 15, 20, 25 अशी जी कलमं असतात, इथे आता वानर आणि केळ्यांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात त्रास झालेला आहे की त्याला त्याला काय मिळत नाही. मग ह्या शेतकऱ्यांनी करायचं काय? भाजीपाला सुद्धा त्यांना करता येत नाही. काय करायचं ह्या शेतकरी? ह्या मुलांनी जायचं कुठे? कारण मी आजपर्यंत खासदारांना सुद्धा हे प्रश्न त्यांच्याकडे मी निवेदन दिलेलं आहे. अगदी आमचे जे खासदार राणे साहेब होते त्यांच्याकडे सुद्धा मी निवेदन, त्यांनी मला सांगितलं काय मी येऊन बंदूक घेऊन राहू काय असं त्यांनी मला त्यांचं उत्तर पण आहे. मला सांगा आता काय करायचं? काय करायचं? स्थानिक मुलांनी काय करायचं? आता हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या, कारण तुम्ही विरोधकांच्या बाजूने आहात. आता ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आता रिफायनरी झाली म्हणून सगळेच काय कामाला लागतील असं काय होत नाही. आता तुमच्या एका बॅनरवरती पण लिहिलेलं आहे, आडमुठे भूमिकेमुळे कोकणचा विकास रखडला. म्हणजे आज आता 50-60 वर्षात कोकणचा काय विकासच झालेला नाही. एका बाजूने जर आपण विचार केला तर आपण काही इथं आदिवासी तर नाही आहोत. थोडाफार तरी विकास झालेला आहे, अजिबातच झालेला नाही असं काय म्हणता येत नाही. आणि रिफायनरीला समर्थन दिलं म्हणजे तो सगळा कायापालट होईल क्षणार्धात, असंही काय होणार नाही. बरं, आता मगाशी एक जो मुद्दा निघाला अंधश्रद्धेवरून, मतदान केलं नाही किंवा ते उघड ठेवलं. आपल्याला स्वातंत्र्य आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे. मग आपण एवढं समजा आता त्यांनी मांडले अंधश्रद्धेचे मुद्दे, आपण एवढ्या खोलात कशाला जावं? आपण सुशिक्षित आहोत, लोकांमध्ये जनजागृती पण ते म्हणतायत ना, त्यांचं म्हणणं असं आहे, मी आलो त्यांचं काय म्हणणं आहे की मतदान गुप्त नव्हतं आणि त्याच्यामुळे बहिष्काराच्या भीतीपोटी मतदान झालं. नाही. पण मग आता बहिष्काराच्या पोटी जर ते विरोधात मतदान गेलं किंवा मी त्या लाईनीत उभा आहे, नाव लिहायला जातोय म्हणून मला लोक बघतील माझ्यावरती अन्याय करतील, असे जे आहे ना, मग याला कुठंतरी आपण आणखीन खत पाणी घालतोय. आता मला वाटलं विरोधात द्यावं, मी कोणी मला येऊन सांगितलं नाही तुम्ही विरोधात. मला सांगा, हा प्रकल्प आल्या मतदान विरोधात का झालं? कारण कदाचित प्रकल्प विरोधकांची भूमिका त्या लोकांना पटली. भूमिका काय आहे की हा प्रकल्प आल्यामुळे कोकणचा आंबा, कोकणचा निसर्ग, एक तर कोकण हा शब्द फार मोठा आहे, 3 जिल्हे त्याच्यामध्ये येतात, जुना कुलाबा आता जो 2 जिल्ह्यांमध्ये विभागला गेलेला आहे. हा प्रकल्प इकडच्या काही 1000 एकरमध्ये येणार आहे. त्यामुळे आपण इथल्या आंब्याबद्दल बोलूयात. इथला आंबा, इथली इकोसिस्टीम, पर्यावरण, इकडचं दैव जे काही इकडे घाटा म्हणजे त्यांच्या जे छोटी मोठी दैवत, छोट्या वाड्या वस्त्या असतात, हे सगळं जीवन एकदम निघून जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. हे मुद्दे तुम्हाला खरंच पटतात की एवढं सगळं नुकसान होणार आहे? नुकसान म्हणजे खात्री पटलेली रिफायनरी किंवा कुठचा जो रासायनिक प्रकल्प आला म्हटल्यानंतर त्याच्यातून तो नैसर्गिक तर नसणार पूर्णतः. आता जे आम्ही शुद्ध हवा घेतो, प्रकल्प म्हटल्यावर कुठंतरी प्रदूषण होणार हे नक्की आहे. आणि त्याचा नाही म्हटलं तर आपण असंही आता ठरवू शकत नाही की 100% त्रास होणार नाही, आणि असंही म्हणू शकत. आणि तो मोठा प्रश्न आहे. त्यामुळं हा एक मुद्दा बरोबर आहे. आणि मी या बाबतीत मी जी काही माहिती घेतली, कारण मी काही प्रकल्प विरोधकांशी या कार्यक्रमाच्या तयारीसाठी बोलत होतो, त्यातल्या या प्रकल्पाला जे ग्रीन रिफायनरी म्हटलं जातंय त्याबद्दल प्रकल्पाचे जनसंपर्क अधिकारी सोडता आणि शासनाचे लोक सोडता लिहून द्यायला कोणीही तयार नाही की हा प्रकल्प 0 एमिशन किंवा कोणत्याही प्रकारचं 0 प्रदूषण करेल, असं कुठे लिखित स्वरूपात आलेलं नाहीये. त्यामुळे लोकांच्या मनात त्यामुळे यांचा हा मुद्दा टेक्निकली बरोबर आहे, कारण प्रदूषण होणार की नाही, समुद्रात जाणार की नाही, ऑइल स्पिल होणार की नाही, या मुद्द्यांची उत्तरं मिळाली पाहिजेत लिखित स्वरूपात, हे लोकांची मागणी आहे.
ह्यांचा एक मुद्दा म्हणजे ते खरं त्यांनी योग्य मुद्दा मांडला. त्यांचं म्हणणं असं होतं की मागच्या 40 वर्षामध्ये काही प्रगती झालीच नाही का. आता जर तुम्ही मागच्या ह्या काही 20 वर्षामध्ये जर लोकसंख्या बघितलीत ना, तर महाराष्ट्राची लोकसंख्या ही वाढते आणि आपलं दुर्दैव असं आहे की रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची लोकसंख्या ड्रास्टिकली कमी होते. ह्याचं कारण काय आहे? जर विकास झाला असता तर आपली मुलं पुण्या मुंबईमध्ये नोकरीला गेली असती का. तुम्ही आता ग्रामीण भागामध्ये फिरून बघा, घरच्या घरं ओसाड्यात बंद पडलेत, वृद्ध माणसं फक्त तिकडे आहेत. तुम्ही आत्ताही जाऊन सर्वे केलं तर लक्षात येईल. हायस्कूल आणि जर कॉलेजेस कॉलेजेस तर नाहीच आहेत, शाळा बघितलं तर 5वी ते 10वी 50 पटसंख्या आहे. तुम्हाला पण मला सांगा, तुमच्या जमिनी विकल्या गेल्या आणि त्याला चांगला हँडसम चांगली मोठी रक्कम मिळणार आहे असं ऐकिवात आहे, काही उघड आहे. कारण बाकीच्या समृद्धी महामार्ग असेल, बाकीच्या ठिकाणी असेल, मुंबई गोवा महामार्ग असेल, हा पैसा आल्यानंतर तरी तुम्ही कोकणात थांबणार आहात का? तेवढा पैसा घेऊन तुम्ही शहरातच जाणार आहात. हो, जर इथे शहर झालं, आमचं म्हणणं हेच आहे की आमच्या कोकणातली मुलं इथे येतील, पुणे मुंबई इथे होईल, इथे चांगल्या सुविधा मिळाल्या, इथे आरोग्य सुविधा झाल्या, इथे चांगल्या गोष्टी घडल्या, तर आमची मुलं का जातील तिकडे? आमची घरं नाही बंद पडणार, आमची घरं उघडतील आणि जी आता फक्त शिमग्याला आणि गणपतीला उघडत आहेत ती वर्षानुवर्ष उघडी राहतील. एक प्रश्न मला इथे विचारायचा आहे की जर का तुम्ही म्हणताय मतदानावर तुमचा विश्वास नाही, मतदान दबावापोटी आहे, पण गावातल्या ग्रामपंचायतींनी ठराव केलेले आहेत, त्या ठरावांचं काय करायचं? शेवटी कुठेतरी विश्वास ठेवावा लागेल. याबद्दल कोण बोलणार आहे? येस, बोला. नमस्कार, मी राजा गाजवे, रिफायनरी समर्थक. थोडं मागे जाऊन बोलतोय की या राजापूर तालुक्यामध्ये असा एक प्रकल्प आला, तो म्हणजे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प. त्या प्रकल्पामध्ये माझं गाव बाधित आहे, मिडगावणे, माडवण, निवेली हे 3 मोठ्या ग्रामपंचायती असून तेव्हा आम्ही एक ठराव केलेला की आम्हाला जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प या ठिकाणी नको, आणि तसे आम्ही तो ठराव, ग्रामसभेचा ठराव आम्ही वरती पाठवला. त्या ठरावाचा शून्य उपयोग होऊन आज जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचा पूर्ण ऑल कंपाऊंड होऊन आज प्रकल्प मार्गी लागला. माझं असं मत आहे की हे म्हणजे प्रत्येक म्हणजे गावातले जे लोक आहेत त्यांना हे लोक फसवत आहेत. कारण नुसते ठराव करायचे आणि पाठवून द्यायचे. ह्या सरकारला जर खरोखरच प्रकल्प करायचा असेल तर फक्त हे मतदान घेऊन हा विषय नाही आहे, हे फक्त लोकांमध्ये भांडण लावून देण्याचं काम आहे. ह्या ठिकाणी जर हा प्रकल्प आला तर इथली बेरोजगारी आणि आरोग्य हा एक दोन्ही मोठे प्रश्न सुटणार आहे साहेब. म्हणून मला म्हणजे ग्रामपंचायत मतदान घ्यायचं किंवा ठराव घ्यायचे, ठरावाचा साहेब काही उपयोग नाही होत. जर खरोखर या सरकारला प्रकल्प तर सरकार नक्कीच हा प्रकल्प मार्गी लावेल. कार्यक्रम संपवण्यापूर्वी कोणाला शेवटची काही कमेंट कोणाला करायची का? येस दादा, बोला. अणुऊर्जा जो प्रकल्प आहे हा जर झाला असता वेळेत जर झाला असता तर इथे बरेच प्रकल्प आले असते. कारण लाईट जर नाही तर कुठचे प्रकल्प इथे तसे होऊ शकत नाही. आणि कोळशावर वगैरे वीज निर्मिती वगैरे त्याच्यामुळे प्रदूषण जास्त होणार आहे. अणुऊर्जेमुळे एवढं काय प्रदूषण होईल असं मला तरी वाटत नाही. एक शेवटचा प्रश्न सांगतो, मी 1972ला मुंबई सोडून इकडे आलेलो आहे राजापूरला. मी एक शेवटचा प्रश्न फक्त यांना विचारतो, कारण विरोधक म्हणून हे एकटेच आहेत आणि मी पुन्हा त्यांचं स्वागत आणि अभिनंदन करतोय की जशी तुम्ही धाडस दाखवलं, आज एवढे सगळे तुमच्या विरोधात आहेत, कारण हे प्रकल्प समर्थक आहे, तुम्ही एकटे विरोधक आहात, मला तुमचं खरंच कौतुक वाटतं. पण हाच संवाद साधायचा मनमोकळेपणा तुमच्या विरोधकांना, प्रकल्प विरोधकांना का दाखवता आला नाही? काय भीती वाटते की या लोकांच्या तोंडी जाण्याला? म्हणजे काय, यांना उत्तर देता येत नाही म्हणून का काय? लोक समोर का नाही आले? त्यांनी खरं म्हणजे इथं थांबायला हवं होतं. बरोबर आहे. आपल्या जे विरोध आपण केला, जे काय विचारतील प्रश्न त्यांना उत्तर देणे स्वाभाविक आहे. मी आज तुम्हाला वेळ दिला पुन्हा बोलायला. आणि मी सुद्धा जे तुम्ही विचारलं त्याबद्दल मी बोललो. आता हे काय आमचे काय म्हणजे असे शत्रुत्व नाहीये. शत्रू नाहीयेत. बरोबर. शेवटी होणार आहे ते दोघांच्या हितातच होणार आहे. उद्या झालं तर त्यांच्यासारखं होईल, त्याचा उपभोग आम्हालाही घेता येईल, आणि नाही झालं तर त्यांनाही तिथं हे करता. विचार करा, सामान्य माणसाला, या कोकणी माणसाला एवढं इतकं साधं जे कळतं ते प्रकल्प विरोधकांच्या बाकी मोठ्या नेत्यांना कळत नाही. प्रकल्प झाला तरी आम्ही सुशेगात आनंदी आहोत कोकणी माणूस, आणि नाही झाला तर आंबे तर खातोच आहोत, आंबे लागवड करतोच आहोत, आमची माणसं मुंबईला जातातच आहेत. पण हा समंजसपणा दाखवता आला पाहिजे, आणि हा समंजसपणा आज एक माणूस असून सुद्धा कोणी त्यांच्या अंगावर धावून गेलं नाही, कोणी त्यांना बोलण्यापासून परावृत्त केलं नाहीये. हा आहे कोकणी माणसाचा समंजसपणा, आणि या समंजसपणाला सलाम करत या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय. हा प्रकल्प होणार की नाही हे कोकणी माणसाने ठरवायचंय, स्थानिकांनी ठरवायचंय, या इकडच्या 6 गावांनी ठरवायचं आहे. आपण त्यांच्या आवाजाला साथ देऊयात, त्यांचा आवाज मांडायचा प्रयत्न करूयात. त्यासाठीचाच आजचा कार्यक्रम होता. इथेच थांबूयात. पाहत राहा साम टीव्ही.